आज मी तुम्हाला जे तथ्य सांगणार आहेत, कदाचित त्याच्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. जो कॅन्सर आपण टाळू शकतो आणि ज्या कॅन्सरला टाळण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी व्हॅक्सिन उपलब्ध आहे. भारतामध्ये सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण जास्त का आहे? त्यामुळं होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण का जास्त आहे? ग्लोबोकॅन 2020च्या डेटाबेसनुसार जगातील 7 सर्व्हायकल कॅन्सरच्या पेशंटमध्ये एक भारतीय स्त्री असते. सर्व्हायकल कॅन्सरमुळे जगभरामध्ये जे काही मृत्यू होतात, त्याच्या 25% मृत्यू हे एकट्या भारतामध्ये होतात. हाय फ्रेंड्स, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे अँड वेलकम टू माय चॅनल जर्नी टू हिलिंग विथ डॉक्टर संध्या. सुरुवातीला आपण सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. गर्भाशयाचा जो खालचा भाग असतो, तो योनी मार्गामध्ये जोडला जातो. हा जो भाग असतो, ह्याला गर्भाशय मुख किंवा गर्भाशय ग्रीवा असं म्हटलं जातं. कॅन्सर सेल ह्या भागामध्ये वाढायला लागतात आणि तेव्हा त्याला सर्व्हायकल कॅन्सर असं म्हटलं जातं. आता सर्व्हायकल कॅन्सर कशामुळे होतो? म्हणजे सर्व्हायकल कॅन्सरचे रिस्क फॅक्टर काय आहेत? 90% सर्व्हायकल कॅन्सर होण्याच्या मागे एच-पी-व्ही म्हणजे ह्यूमन पॅपिलोव्हायरस ह्या विषाणूचं संक्रमण असतं. दुसरं कारण आहे एच-पी-व्ही व्हॅक्सिन घेतलं नसेल तर. एच-पी-व्ही व्हॅक्सिनमुळं आपल्याला एच-पी-व्ही इन्फेक्शनपासून 90 ते 95% इम्युनिटी मिळते. एखाद्या स्त्रीला डायबिटीज असेल, एच-आय-व्हीचं संक्रमण असेल, त्या स्त्रीमध्ये सुद्धा रोगप्रतिकारक क्षमता कमी असते आणि अशा स्त्रीमध्ये एच-पी-व्ही संक्रमण होण्याचे चान्सेस असतात. अगदी लहान वयामध्ये शारीरिक संबंधाला समोर जाणे. 2019च्या एका सर्वेक्षणामध्ये असं आढळून आलं, ज्या स्त्रियांचं लवकर लग्न होतं, त्याच्यामध्ये एच-पी-व्हीचं संक्रमण होण्याचे चान्सेस 50% जास्त असतात. एच-पी-व्हीचं संक्रमण हे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन आहे. म्हणजे शारीरिक संबंधामधून होणारे इन्फेक्शन आहे. त्यामुळं स्त्रीला जर इतर सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन असतील, तिच्यामध्ये एच-पी-व्ही संक्रमण होण्याचे चान्सेस जास्त असतात. जर स्त्रीला किंवा स्त्रीच्या पार्टनरला एकापेक्षा जास्त सेक्शुअल पार्टनर असतील, त्यावेळेस सुद्धा एच-पी-व्ही संक्रमण होण्याचे चान्सेस असतात. रिसर्चमध्ये असं आढळून आलेलं आहे, की जी व्यक्ती स्मोकिंग करते, त्या व्यक्तीचं इम्युनिटी आणि पर्टिक्युलर जे हाय रिस्क एच-पी-व्ही व्हेरिएंट आहेत, एच-पी-व्ही 16 आणि एच-पी-व्ही 18 याचे संक्रमण होण्याचे चान्सेस अशा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात असते. आता सर्व्हायकल कॅन्सरची काय लक्षणं असतात? सुरुवातीच्या काळामध्ये सर्व्हायकल कॅन्सरची काही लक्षणे आढळत नाहीत. जेव्हा कॅन्सर प्रोग्रेस व्हायला लागतो, त्यावेळेस योनी मार्गातून मळकट, पातळ पाण्यासारखा दुर्गंध असलेला स्राव येणे, पोस्ट मेनोपॉझल स्त्रियांमध्ये ब्लीडिंग होणे, शारीरिक संबंध केल्यानंतर रक्तस्राव होणे, हे लक्षणे आढळतात. कॅन्सर अजून थोडा प्रोग्रेस झाल्यानंतर रक्तस्राव जास्त प्रमाणात होणे, योनी मार्गामध्ये दुखणे, ओटीपोटामध्ये दुखणे, कमरेमध्ये दुखणे, लघवीला जळजळ होणे, लघवीला त्रास होणे, हे लक्षणे आढळतात. आणि कॅन्सर अजून थोडा प्रोग्रेस होतो. म्हणजे जेव्हा मेटास्टॅसिस होतं, त्यावेळेस किडनीला सूज येणे, लघवीला जळजळ करणे, लघवीमधून रक्त येणे, योनीमधून रक्त येणे, अशा प्रकारची लक्षणे जाणवायला लागतात. एखाद्या स्त्रीमध्ये असे जर लक्षणे आढळत असतील, स्त्री रोग तज्ञाकडे जाऊन स्वतःची तपासणी केली जाते. आता ह्या स्क्रीनिंगमध्ये 2 प्रकार आहेत. जे रेग्युलर बेसिसमध्ये केलं जातं, त्याला पर स्पेक्युलम एक्झामिनेशन म्हणतात. म्हणजे स्पेक्युलम हा जो यंत्र असतो, तो योनी मार्गामध्ये टाकला जातो. गर्भाशय मुखाचं परीक्षण केलं जातं. जेव्हा स्त्री रोग तज्ञांना तिथे काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी वाटते, म्हणजे तिथं काही अल्सर्स आहे, तिथला भाग लाल झालेला आहे, तिथे काही डिस्चार्ज आहे, तिथे टच झाल्यानंतर ब्लीडिंग होते. अशी जेव्हा लक्षणे असतात, तेव्हा पॅप स्मेअर केलं जातं. पॅप स्मेअर ही जी स्क्रीनिंग आहे, ती रेग्युलर ओ-पी-डी बेसिसमध्ये स्त्रीरोग तज्ञ करू शकतात. यामध्ये स्त्रीरोग तज्ञ एक ब्रश घेऊन गर्भाशयाच्या मुखाचा जो बाहेरचा आणि आतला भाग असतो, त्या पोकळीमध्ये ब्रश फिरवून तिथले काही पेशी हे घेतात आणि ते लॅबमध्ये तपासण्यासाठी पाठवले जातात. लॅबमध्ये त्याची पाहणी करून सर्व्हायकल कॅन्सरचं डिटेक्शन केलं जातं. पॅप स्मिअरमध्ये एच-पी-व्हीचं डायग्नोसिस होत नाही. त्यावेळेस एच-पी-व्ही सिरोलॉजी म्हणजे एच-पी-व्हीचं डी-एन-ए टेस्ट केलं जातं आणि एच-पी-व्हीचं इन्फेक्शन कन्फर्म केलं जातं. ह्या ज्या टेस्ट आहेत, याच्यामधून एच-पी-व्हीचं संक्रमण आहे का आणि कॅन्सर सदृश्य काही बदलाव आहेत का, हे माहीत केलं जातं. पण कन्फर्म डायग्नोसिससाठी बायोप्सी खूप महत्त्वाची असते. त्यासाठी डायग्नोस्टिक कल्पोस्कोपी केली जाते. याद्वारे गर्भाशय ग्रीवामधील काही पेशी काढल्या जातात आणि त्या हिस्टोपॅथॉलॉजीला पाठवून सर्व्हायकल कॅन्सरचं डायग्नोसिस कन्फर्म केलं जातं. स्त्रीरोग तज्ञाच्या मतानुसार
प्रत्येक स्त्रीने वयाच्या 21 वर्षापासून पॅप स्मेअर टेस्ट करायला सुरुवात केली पाहिजे आणि ती प्रत्येक 3 वर्षाला केली पाहिजे. आणि या पॅप स्मेअर टेस्टमध्ये कॅन्सरची पूर्वावस्था जर लक्षात आली, तर प्रत्येक वर्षाला ही स्क्रीनिंग करावं लागते. त्यामुळे सर्व्हायकल कॅन्सर जर अव्हॉइड करायचं असेल, टाळायचं असेल, तर प्रत्येक स्त्रीनी पॅप स्मेअर ही स्क्रीनिंग केलीच पाहिजे. सर्व्हायकल कॅन्सर कसा प्रोग्रेस होतो? म्हणजे एक एच-पी-व्ही संक्रमण सर्व्हायकल कॅन्सरमध्ये कसं रूपांतरित होतं? हे माहीत करून घेणं खूप गरजेचं आहे. गर्भाशय मुखामध्ये स्क्वॅमस आणि ग्रॅन्युलर ह्या पेशी असतात. एखाद्या स्त्रीला जर वारंवार एच-पी-व्ही इन्फेक्शन होत असेल किंवा सातत्याने तिच्यामध्ये एच-पी-व्ही इन्फेक्शन राहत असेल, जे हाय रिस्क व्हेरिएंट आहेत म्हणजे एच-पी-व्ही 16 आणि 18 हे जर इन्फेक्शन होत असेल, तिथल्या पेशीमध्ये बदल व्हायला लागतात. त्याला डिस्प्लेसिया असं म्हणतात. हे जे चेंजेस असतात ते लो ग्रेड असतात आणि कधी-कधी 80% वेळा हे चेंजेस रिझॉल्व्ह होऊन जातात, दुरुस्त होऊन जातात. पण समजा त्या स्त्रीची रोगप्रतिकार क्षमता कमी असेल किंवा वारंवार सारखं तिला एक्सपोजर असेल, तर 10 ते 15% इन्फेक्शन हे पुढे हाय ग्रेडमध्ये, हाय लेव्हलमध्ये पोहोचलं जातं आणि त्यावेळेस जी अवस्था असते, तिला प्री कॅन्सरस अवस्था असं म्हटलं जातं. आणि ही अवस्था बऱ्याच वर्षापर्यंत राहते. याला 0 स्टेज किंवा कार्सिनोमा इन सायटू असं पण म्हटलं जातं. नंतर त्याचं रूपांतर स्टेज 1 किंवा स्टेज 2 सर्व्हायकल कॅन्सरमध्ये होतं. स्टेज 1 मध्ये सर्व्हायकल कॅन्सर हा फक्त गर्भाशय मुख गर्भाशयापर्यंतच मर्यादित असतो. स्टेज 2 मध्ये कॅन्सर हळू पसरायला लागतो. स्टेज 3 मध्ये हा कॅन्सर ब्लॅडर, युरेटर, किडनी याच्यापर्यंत पोहोचतो. स्टेज 4 मध्ये रेक्टम, ब्लॅडर, लंग्स, लिव्हर, बोन याच्यामध्ये पोहोचतं. आता आपण थोडक्यात ह्याची ट्रीटमेंट बघूया. जेव्हा प्री कॅन्सरस स्टेज असते, म्हणजे कॅन्सर पुढे होण्याची शक्यता असते, त्यावेळेस गर्भाशय ग्रीवाचा जो पार्ट अफेक्ट झालेला आहे, तो पार्ट काढून टाकला जातो. जेव्हा स्टेज 0 असते, त्यावेळेस क्रायोसर्जरी, कोनायझेशन, लूप, लेसर अब्लेशन अशा ट्रीटमेंट केल्या जातात. जेव्हा पेशंटचा कॅन्सर स्टेज 1 मध्ये असतो, त्यावेळेस टोटल किंवा रॅडिकल हिस्टेक्टॉमी करणं, तिथले जे पेल्विसचे लिम्फ नोड्स आहेत, ते काढून टाकणं, ही ट्रीटमेंट केली जाते. स्टेज 2 मध्ये टोटल किंवा रॅडिकल हिस्टेक्टॉमी केली जाते. म्हणजे त्याच्यामध्ये ओव्हरीज, फॉलोपियन ट्यूब सगळं काढलं जातं. सोबत लिम्फ नोड सुद्धा काढले जातात. आणि ह्यावेळेस जर हाय रिस्क व्हेरिएंट असतील, तर रेडिएशन थेरपी पण दिली जाते. स्टेज 3 मध्ये टोटल रॅडिकल हिस्टेक्टॉमी, लिम्फ नोड्स काढून टाकणं, रेडिएशन थेरपी आणि सोबत किमोथेरपी पण दिली जाते. स्टेज 4 मध्ये पेशंटचा त्रास, सिम्प्टम्स कमी करण्यासाठी किमोथेरपी, रेडिएशन थेरपी याचा वापर केला जातो. आता सगळ्यात महत्त्वाचं सर्व्हायकल कॅन्सरमध्ये जे आहे, ते म्हणजे प्रिव्हेन्शन. जसं मी सुरुवातीला म्हणाले होते, हा एकमेव असा कॅन्सर आहे, जो आपण व्हॅक्सिन घेऊन टाळू शकतो किंवा रेग्युलर पॅप स्मेअर स्क्रीनिंग करून, योग्य वेळेत ओळखून, त्याच्यावर ट्रीटमेंट करून टाळू शकतो. सध्या जगभरामध्ये एच-पी-व्ही व्हॅक्सिन अवेलेबल आहे. हे व्हॅक्सिन 2 प्रकारचे आहे. एक आहे गार्डासिल. याच्यामध्ये एच-पी-व्ही 16, 18, 1 आणि 6 या 4 व्हेरियंटपासून संरक्षण मिळतंय. सर्व्हेरॅक्समध्ये जे हाय रिस्क व्हेरियंट आहे, म्हणजे 16 आणि 18 ह्या व्हायरसपासून इम्युनिटी मिळते. भारत सरकारने नुकताच 28 फेब्रुवारी 2026 मध्ये नेशन वाईड एच-पी-व्ही व्हॅक्सिनचा प्रोग्राम लॉन्च केला. आणि यामध्ये प्रत्येक राज्यातील, प्रत्येक केंद्रशासित प्रदेशामधील 14 वर्षाच्या मुलीला 15 वर्ष होण्याच्या आतमध्ये एच-पी-व्ही व्हॅक्सिन देणं हे उद्दिष्ट आहे. आणि भारत सरकारतर्फे गार्डासिल हे एच-पी-व्ही व्हॅक्सिन दिलं जातं आणि त्याचा फक्त सिंगल डोस आहे. हे व्हॅक्सिन प्रत्येक गव्हर्नमेंटच्या मेडिकल सेंटरमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे प्रत्येक यू-एच-पीमध्ये अवेलेबल आहे. प्रत्येक म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. हे व्हॅक्सिन घेण्यासाठी तुम्ही यूविन पोर्टलवर जाऊन, प्लॅटफॉर्मवर जाऊन नोंदणी करू शकता. डायरेक्ट वॉकिंग जाऊन कुठल्याही गव्हर्नमेंट सेंटरमध्ये तुम्ही हे व्हॅक्सिन घेऊ शकता. भारताचं पॉप्युलेशन खूप जास्त आहे आणि मॅक्झिमम पॉप्युलेशन हे खेड्यापाड्यामध्ये वसलेलं आहे. भारतातल्या ज्या राज्यामध्ये लिटरसीचं म्हणजे शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, ज्या स्त्रिया अशिक्षित आहेत किंवा कमी शिकलेल्या आहेत, अशा स्त्रियांमध्ये कॅन्सर आणि त्यातल्या त्यात स्त्री प्रजनन अंगाशी जो जुडलेला कॅन्सर असतो, त्या कॅन्सर बाबतीत अवेअरनेस नाहीये. स्त्री प्रजनन अवयवाबद्दल काही तक्रारी असतील, काही समस्या असतील, तर त्या उघडपणे बोलल्या जात नाहीत. पण जेव्हा लक्षणे जास्त होतात आणि ही स्त्री जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाते, त्यावेळेस खूप उशीर झालेला असतो. स्त्रीचं कुटुंबातलं जे महत्त्व आहे, ते दुय्यम आहे.
तिच्यावर अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात. अशी स्त्री तिच्या स्वतःच्या आरोग्याविषयी, त्यातल्या त्यात स्त्री प्रजनन अवयवाबाबतीत जी काही तक्रारी, समस्या आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करते. आणि ह्या आरोग्याच्या समस्या जेव्हा जास्त होतात, तेव्हा सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाणं, प्रॉपर तपासणी करणं ह्या गोष्टी टाळल्या जातात. त्याऐवजी मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन काहीतरी तात्पुरती औषधं आणणं, तांत्रिक-मांत्रिककडे जाणं किंवा कुठून तरी जडीबुटीची औषधं आणून खाणं, असे प्रकार केले जातात. आणि त्याचा परिणाम असा होतो, की सर्व्हायकल कॅन्सर लेट स्टेजमध्ये जातो आणि त्यावेळेस जीव वाचवणं ही थोडी अवघड गोष्ट होते. भारतामध्ये अजूनही खेड्यापाड्यामध्ये, गाव-वस्तीमध्ये ज्या मूलभूत आरोग्याच्या सुविधा असायला पाहिजेत, त्याचा अभाव आढळतो. कॅन्सर हा असा आजार आहे, की त्यासाठी अद्ययावत हॉस्पिटल सेटअप लागतं, अद्ययावत तपासणी लागते, अद्ययावत तंत्रज्ञ आणि डॉक्टरांची गरज असते. अशा सुविधा गावापासून खूप लांबवर असतात. तिथपर्यंत पोहोचेपर्यंत एखाद्या कॅन्सरग्रस्त स्त्रीला उशीर होऊ शकतो. कॅन्सर आणि कॅन्सरच्या उपचाराच्या बाबतीमध्ये बरेच गैरसमज आहेत. आजही कॅन्सर म्हणजे डेथ असं एक समीकरण मानलं जातं. शस्त्रक्रियेमुळे शरीराचं नुकसान होतं, गर्भाशय पिशवी काढून टाकली जाते, किमोमुळे खूप त्रास होतो. कॅन्सर डिटेक्ट होऊन सुद्धा काही पेशंट ॲलोपॅथिक ट्रीटमेंटकडे जाण्याऐवजी जे सो कॉल्ड कॅन्सर काही दिवसातच दुरुस्त करतो आणि ते पण काही औषधांनी, असे जे क्लेम करतात, त्या व्यक्तीकडे जाऊन ते ट्रीटमेंट घेतात. आणि याचा परिणाम कॅन्सर लेट स्टेजमध्ये पोहोचणं आणि त्यामुळं मृत्यू होणं याच्यामध्ये होऊ शकतो. सर्व्हायकल कॅन्सरसाठी जी पॅप स्मेअर स्क्रीनिंग आहे, जी प्रत्येक 3 वर्षाला रिकमेंड केली जाते. खूप कमी अशा स्त्रिया असतील, त्या अशा पॅप स्मेअरच्या स्क्रीनिंगसाठी रेग्युलरली जात असतील. आपल्या बिझी शेड्यूलमध्ये जेव्हा आपल्याला काही त्रास नाहीये, तेव्हा विनाकारण टेस्ट का करायची? असा सुद्धा त्यांच्या मनात प्रश्न उद्भवतो. याचं दुसरं कारण आहे, की एच-पी-व्ही व्हॅक्सिनेशन न होणं. भारतामध्ये जो 14 वर्षाच्या मुलींना एच-पी-व्ही व्हॅक्सिन देण्याचा जो नॅशनल प्रोग्राम लॉन्च झाला, त्याच्या आधी एच-पी-व्ही व्हॅक्सिन आणि त्याचे फायदे याच्याबद्दल बिलकुल जागरूकता नव्हती. असा बराच मोठा वर्ग ह्या एच-पी-व्ही व्हॅक्सिनपासून वंचित राहिला. याच्या पुढचं जे कारण आहे, ते म्हणजे भारतातील सोशिओ इकॉनॉमिकल स्टेटस. भारतातील बरीच लोकसंख्या ही गरिबीमध्ये जगती आहे. लहान वयामध्ये लग्न होणं, लहान वयातच असुरक्षित शारीरिक संबंधाला समोर जाणं, कंडोमचा वापर न करणं, अनेक बाळंतपणं होणं, एच-आय-व्ही आणि इतर सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स होणं, यामुळं एच-पी-व्हीचं इन्फेक्शन होणं खूप कॉमन आहे. वेळेतच व्हॅक्सिन न घेतल्यामुळं, वेळेतच वारंवार स्क्रीनिंग न केल्यामुळं आणि वेळेतच उपचार न केल्यामुळं भारतामध्ये सर्व्हायकल कॅन्सर होण्याचे आणि सर्व्हायकल कॅन्सरपासून मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. याचं तात्पर्य एकच, तुमच्या घरामध्ये जर 14 वर्षाच्या खालील जर मुलगी असेल, तर तिला एच-पी-व्ही व्हॅक्सिन द्या. प्रत्येक स्त्रीने पॅप स्मिअरची स्क्रीनिंग प्रत्येक 3 वर्षाला करायला पाहिजे. तुम्हाला जर योनिमार्गातून काही ॲबनॉर्मल स्त्राव येतोय, तुमच्या ओटीपोटात दुखतंय, शारीरिक संबंध करताना त्रास होतोय, ब्लीडिंग होतीये, पोस्ट मेनोपॉझल स्त्रीमध्ये स्पॉटिंग, ब्लीडिंग होतीये, तुम्ही स्त्रीरोग तज्ञाकडे जाऊन पॅप स्मिअर करून खात्री करून घ्या. जो कॅन्सर प्रिव्हेंटेबल आहे, तो नक्कीच प्रिव्हेंट करा. माझ्या या व्हिडिओमुळं तुमच्या लाईफमध्ये काही व्हॅल्यू ॲड झाली असेल, तुम्हाला काही चांगली इन्फॉर्मेशन मिळाली असेल, तर माझं चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि हा माझा व्हिडिओ प्रत्येक स्त्रीला पाठवा, जी तुमच्या अगदी जवळची आहे आणि तिचा जीव वाचवा. मी असेच नवीन-नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे. तोपर्यंत मित्र-मैत्रिणींनो, नेहमीचसाठी स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.